महाराष्ट्र सरकारच्या अन्न औषध प्रशासनाने बनावट औषधे बनवणाऱ्या कंपनीच्या गोरखधंद्याचा भांडाफोड केला आहे। दिनांक 10 जुलै रोजी वसईच्या गहरबार फार्मा प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवर छापा टाकून 1,41,00,000ची औषधे आणि त्याला लागणाऱ्या मशिनरी, कच्चा माल, पॅकिंग मटेरियल, लेबल्स इत्यादी वस्तू जप्त केल्यात आणि एक मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश एफडीएने केला आहे। परवाना रद्द झाला असताना ही कंपनी औषधे उत्पादन करून वितरित करत होती। वसईच्या गहरबार फार्मा प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने हरियाणा येथील आयुर्वेदिक औषध उत्पादनाकरता नियमाप्रमाणे परवाना घेतला होता। मात्र हा परवाना 14 मे 2024 रोजी रद्द झाला होता। रद्द झाला तरी याच परवान्याचा वापर करून वसई या ठिकाणी अवैधरित्या ती औषधी बनवत होते। या परवान्याअंतर्गत ते जालंधर येथील ओंकार फार्मा यांना औषधे विक्री आणि वितरण करत असल्याचे दाखवत होते, परंतु ही कंपनी वसई येथे होते। वसईहून औषध उत्पादन करून बिलावर जालंधर येथील पत्त्याचा ते उल्लेख करून औषध विक्री करत होते। ओंकार फार्मा यांच्या वसई येथे धाडीत काही औषधे आढळून आले की ज्यांच्या औषधांच्या लेबलवर गहरबार फार्मा वसई पालघर म्हणून नाव नमूद होतं आणि त्यांची उत्पादने जानेवारी 2024 अशी नमूद करण्यात आली होती। या ठिकाणी ऋषभ मेडिसिन यांचा आयुर्वेदिक औषध उत्पादन करता परवाना होता, मात्र तो परवाना 2022 रोजीच रद्द झाला होता। याच कंपनीच्या विरोधात मार्च 2024 मध्ये नवघर वसई येथे विनापरवाना आयुर्वेदिक औषधे उत्पादन केल्याप्रकरणी तसेच आयुर्वेदिक औषधामध्ये ॲलोपॅथी औषध मिश्रण केल्याप्रकरणी औषध जप्तीची कारवाई करण्यात आली होती। तसेच त्यांची भागीदारी संस्था ऋषभ मेडिसिन नवघर वसई यांच्या विरुद्ध 2021 मध्ये आयुर्वेदिक औषधामध्ये ॲलोपॅथी औषध मिश्रण केल्याप्रकरणी औषध जप्तीची कारवाई करण्यात आली होती। तसेच कोर्टात खटलाही दाखल केला होता। सध्या एफडीए या संपूर्ण घटनेचा तपास करत आहे। टाकलेल्या छाप्यानुसार बनावट औषधे बनवणारी कंपनी अनेक डुप्लिकेट उत्पादने बनवून विकत असल्याचे तपासात उघड होणार आहे। त्याच्या तारा कुठे जोडल्या आहेत त्याचाही तपास आता होणार असल्याची माहिती एफडीआयने दिली आहे।